जालना महानगरपालिकेत चाललाय सावळा गोंधळ। माजी नगरसेवक यांचा मनपा कार्यालयात आरोप। काँग्रेसच्या नगरसेवकांना डावलून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मनपाकडून टेंडरची खैरात। जर ठराव मंजूर होऊनही काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना विकास कामांसाठी मुद्दामहून ठेवलं जात आहे वंचित। माजी गट नेते महावीर ढक्का यांनी आज दिनांक 30 रोजी सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास आरोप केलाय। जालना महानगरपालिकामध्ये सध्या प्रचंड सावळा गोंधळ चालू असल्याचा खळबळजनक आरोप माजी नगरसेवक महावीर ढक्का यांनी केलाय। काँग्रेसचे माजी नगरसेवक यांच्या प्रभागामध्ये ठराव मंजूर असताना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, बांधकाम विभागाचे अभियंता सय्यद सौद यांनी मनमानी करून विशिष्ट पक्षांच्या माजी नगरसेवकांचे टेंडर ऑनलाईन फ्लॅश करण्यात येत आहेत। परंतु मागील काही महिन्यांपूर्वी पालिकेचा ठराव मंजूर असताना मुद्दामहून काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या प्रभागामध्ये विकास कामे करण्याचे षडयंत्र चालू असल्याचा आरोप माजी नगरसेवक महावीर ढक्का यांनी केलाय। काही दिवसांपूर्वी पक्ष सोडून शिंदे गटात गेलेल्या एका माजी नगरसेवकाला महानगरपालिकेने एकाच प्रभागात 3 कोटींच्या कामाचे टेंडर दिले। परंतु काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचे दीड वर्षापासून टेंडर भरूनही अद्यापर्यंत टेंडर प्रलंबित ठेवून ऑनलाईन फ्लॅश न करता अडवणूक करण्याचे काम महानगरपालिकेच्या वतीने होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक तथा माजी गट नेते महावीर ढक्का यांनी केलाय। प्रभाग क्रमांक 23 मध्ये डबल जिन इथं विशिष्ट निधीमार्फत ओपन व्यायामशाळा बसवण्यात आली होती। परंतु बिले उचलल्यानंतर तेथील माजी एका नगरसेवकाने ती व्यायामशाळा त्या ठिकाणाहून नमपास केली। व्यायामशाळेचे संपूर्ण साहित्य माजी नगरसेविकेच्या पतीने हडप केले, परंतु मनपा आयुक्त खांडेकर यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप महावीर ढक्का यांनी केलाय। आता किती काम आहे त्याचे टेंडर पास झालेले? त्याचे 2.5 कोटीचे त्यांनी टेंडर केले। एका महिन्यात ठराव झाले, एका महिन्यात प्रसिद्धी बी केली। तर किती काम आहेत त्यांचे? एकूण किती? 7 काम आहेत त्याची। 7 काम झाले। कुठले वार्डातले ते? एकच वार्डाचे ते। एका वार्डात 7 काम? हां, 2.5 कोटीचे। कुठला वार्ड आहे तो? प्रभाग क्रमांक 26। महानगरपालिकेत नगरपालिका निधीतून एक विशेष नगरसेवक पक्ष सोडून गेलेला, त्याला 3 कोटीचे नगरपालिका निधीतून ठराव देण्यात आले। 28/8/2024 ला एका महिन्यात त्याला टेंडर पण ओपन त्यांनी प्रसिद्धी केलेली आहे। आमच्या काँग्रेसचे माजी नगरसेवकात सगळ्या वार्डमध्ये नगरपालिका निधीचे 1-1.5 वर्षापासून टेंडर लेवलला सगळे का फाईल सह्या झालेले वार्डात आमच्या विकास कामाला, त्याला सीओ प्रसिद्धी देत नाही, त्याला ऑनलाईन टेंडर करत नाही। जाणून बुजून काँग्रेसच्या नगरसेवकाला माननीय सौद खांडेकर साहेब डाळाडोळ करीत आहे। तुमचं काय आरोप आहे? जाणून बुजून आमच्या वार्डमध्ये ते आमचे टेंडर फ्लॅश करत नाही। जाणून बुजून विशेष एका पक्षाच्या नगरसेवकाला एका पक्षाला ते प्रसिद्धी देत आहे। कुठला पक्ष आहे? शिंदे गटाचा। आणि माझ्या वार्डमध्ये प्रभाग क्रमांक 23 मध्ये डबल जिन मध्ये मधुबन कॉलनीमध्ये योद्धा व्यायामशाळा होती। तिथं विशिष्ट नगरसेवकांनी तिथला व्यायामशाळा बसवण्यात आली फंडाच्या कामामध्ये वेस्टपूर्णमध्ये। त्याचं बिल उचलण्यात आलेलं आहे। ते मशीन ते व्यायामशाळेचं ओपन जिम तिथून त्याने घेऊन गेलेलं आहे। त्याच्यापासून आजपर्यंत श्री खांडेकर साहेबांनी काही कारवाई केली नाही। जिम साहित्य चोरीला गेलंय? नाही, ते घेऊन गेलेलं आहे। तिथं लोक त्याला पुरावा देते मी तुम्हाला, चोरीगिरी काही गेलं नाहीये। नगरसेवकांनी सामान घरी घेऊन गेलं? हा, त्याच्या पतीने घेऊन गेलेलं ते। कोण नगरसेवक? बघा ना, विचारपूस करा ना त्याला, कोण नगर तुम्हाला माहिती आहे? आजूबाजूला अयोध्या व्यायामशाळेमध्ये सामान चोरी गेलेलं आहे। काय नाव आपलं? माझं नाव महावीर रामकुमार ढक्का, माजी नगरसेवक।